तर मतदार यादीतील घोळावर ज्येष्ठ मतदारांनी संताप व्यक्त केला। यादीतील घोळामुळे माझे 3 तास गेले। एका 65 वर्षीय मतदाराने हा संताप व्यक्त केलेला आहे। माझं पोलिंग बूथ कुठे आहे, नंबर त्यानुसार मला माहिती द्या। ते माझं नाव शोधत होते पण त्यांना नाव काही सापडलं नाही। मी पण त्यांना मदत केली आणि पण ते यादीत कुठेच नाव दिसत नव्हतं। शेवटी त्यांच्याकडे जो पूर्ण नावाचा गठ्ठा, जी यादी पूर्ण होती ती सगळी मी स्वतः पाऊण तास स्वतः मी चेक केली, सगळं बघितलं, पण त्यात माझं नाव नव्हतं। मग त्यांनाही सुद्धा आश्चर्य वाटलं की आमचं नाव कुठे गेलं आहे, यातून वगळलं की काय। मग त्यांनी परत माझं कार्ड घेतलं, वोटिंग कार्ड घेतलं, त्याच्यावरून त्यांनी ॲपवर परत डाउनलोड करून चेक केलं, तेव्हा लक्षात आलं की माझं नाव तर आहे आणि तिथे 180 प्रभागामध्ये ते दिसतं आहे, वडाळ्यामध्येच। आणि मग त्यांनी बघितलं तर 438 क्रमांक दिसत होता। 438 जेव्हा त्यांनी लिस्टमध्ये बघितलं तर त्याच्यावर कुठल्या तरी मुसलमान बाईचं नाव माझ्या नावासोबत, ते त्यांचं नाव होतं, माझं नाव नव्हतं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।